काय जा म्हणे, तर मा मेळच येऊन नाही राहिला. किती मा मेळ आणण्याचा प्रयत्न करा, मी किती गोड बोलतो मी, तरी लेखाची काही म्हणजे असा हिटच देऊन नाही राहिली. काय तर समजूच देऊन नाही राहिली. तिचं मन आहे नाही आहे मावर, म्हणजे काही समजूनच राहिलं मला. आता काही ना काही आम्हीच द्यायला लागेल आपल्याला. हो, हिच्या घरी किराणा नेऊन द्यायला लागेल, काजू बदाम पिस्ता ढमक टमक नेऊन द्यायला लागेल तिले. म्हणजे कसं तिचं मन जिका लागेल ना आपल्याला. तिला खाऊ पिऊ घातलं की नाही बरोबर, मग ते आपल्याकडे ओळा करील. नाही तर मग तसं तसं असं कोळलं जाऊ बसलो की तरी मग काही मिळणे गळा ध्यानात बी आहे. चाल तिला काजू बदाम पिस्ता घेऊन जाऊ आपण. मग कसं पद्धतशीर मिळेल तू. या चाल लवकर आता चटकनी दुकान किराणा दुकान पाय आता. ती जण बी तू खिशातल्या का, मग आता कसं करशील. मोतीराम जिंदाबाद, चलो दुकानवर जाएंगे ना. दुकानावर घेतलं 1000 रुपये की आणलं सामान. चाल काय आपल्याला काय पैशाची कमी आहे काय. मोतीराम असल्या आपलं दुकान असल्यावर आपल्याला काय पैशाची कमी आहे. चाल झटकनी चाल मटनच्या दुकानात घे मोतीराम जोडून 1000 रुपये आणि बुढी जाकर मग आयुष. बुडा तो रघु बुडा कुठे गेला तुमचा पार्टनर? काही दिसून नाही आला बा. येतो नाही बुडा आता दुकानवर. काय तुटली का पार्टनरशिप? जमलं नाही वाटते तुमच्या दोघांचं. तो मच्छरा तू काम कर ना. तुला काय सांगेल, बोकड्यावर पाणी टाकायचं, बोकड्या धुवून काढायचा, एवढं काम कर तू. अगोपणा काय करून राहिला. पार्टनरशिप तुटली का, फलानं झालं का, बुडा काढून नाही. तुला काय करावं लागते अगोपणा. आपलं जेवढं काम सांगितलं तेवढं करा माणसानं, शिल्लकपणा करू नाही. बा बुडबा नाही बोलत ना मी मा काम करतो बापा. ते माणसाच्या कोणाच्याच पार्टनरशिप टिकत नाही ना, कोणत्या पार्टनरशिप मध्ये धंदा टिकत नाही. या बुड्याचा काय टिकणार आहे हो. पुढली याची पार्टनरशिप काही खरं नाही. बोललं की असं आहे होते मग या बुड्याची फालतू. असं बोलायला पुरत नाही बाबा. आपलं काम आहे ते करायला पुरते. 200 रुपये भेटून नाही आपली रोजगारी घेऊन सारखं कर. आपल्याला काही घेऊन देत नाही यायचं का. तू आता झाकट पडल्या आदलो कुकडे गेलता तू, कोणा नाही दबलता रे. हो अरे बा दुकान चालू आहे ना बा, इकडे तिकडे नको फिरून ना. चाटा चुटा काऊन मारून राहिला तू. मा एकट्या लोड येते ना बाबा. पैसे घ्या की मटन मोजून द्याव म्या की काय, म्हणजे काय गड्या तुला जरा समजून दे राहिलं बा. थोड्या पोटसले दुखून राहिलं ना, दवाखान्यात जावं लागते मुले. ना बिमार असल्यामुळे मी काही येऊन नाही राहिलो दुकानवर. दे बरं 1000 रुपये दे बरं, चटकन दवाखान्यात जाऊन ये तुम्ही. मच्छरा दुकान बाजू रे गड्या. हे मी चाललो आता रघुल दवाखान्यात घेऊन चाललो. तू दुकानाकडे लक्ष देतो आता. चाल गड्या चाल बरं लवकर आपण दवाखाना करून येऊ. सोनोग्राफी फोनोग्राफी सर्वच करून येऊ लागलं तर चाल बाबा, चटकन तुला दवाखान्यात घेऊन जातो. दादा तुम्ही मी पाहिजे लागलं दुकान. बापा काय एवढं मोठं दुकान का बाया, मच्छरा भरशा सोडतं का. हा फुकानं वाटीन साऱ्या लोकाईले. तू काही येऊ नको रे बापा, मी जातो एकटा दवाखान्यात आणि दवाखाना करून येतो. येतो ना एखाद्या घंट्यातच येतो वापस डायरेक्ट. पैसे दे फक्त तू 1000 रुपये दे मला. पैशाला काय चाटतं का, जीवाला सुख नाही तर तुझे पोट दुखून राहिलं ना. कोण ना कोण सोबत पाहिजे नाही का तुले. चाल तू चाल आपण दवाखान्यातच जाऊ. दुकान फुकात राहू दे. दुकानचा कोण विचार करते रे. जीव आहे तर का पैसा आहे का. तू येऊच नको ना. तू कसं आधीच थांबतो दुकानवर. मी येतो जाऊन. बरं मी काही येत नाही, पण मग आता नगद पैसे बी नेत ना माझं. मी न होते पैसे तर सकाळीच हा इलेक्ट्रॉनिक काटा घेतला बा मोठ्यात मोज्याले. ते कसं तागड्या लस का हात दुखतात ना रे, म्हणून नवा काटा घेतला मी. आता माझं वटीचं काही पैसे नाहीत बा. त्या वहिनीला माग बा तू पैसे असतील घरी तर देईन ते तू तुले. पाय ना बटव्या फटव्यात असतील ना बाबा. काय मला घरी जायला लावतं बा. पहिले तुला माहित नाही वहिनी स्वभाव कसा खंतर स्वभाव आहे. देणार नाहीत बा मला वहिनी पैसे. पाय ना बटव्यात असतील तर पाय. अरे 2-4 दिवसा अगोदरच तर माझ्याकडून 2-4 हजार नेले. काय केलं त्या पैसे तू ना बाबा. तेही दवाखान्यातच गेले ना पैसे. पोटच तेवढं दुखे ना. अटी गेलं तर बाबा BHM डॉक्टरकडे आपल्या गावातल्या. पण तरी काही मिळणार नाही. आता MD फेमडी काय असेल MS पाहतो बाबा. आणि तटीचा जातो पोटाचं बाबा काय असेल ते करून येतो. यानं पुरे पैसे खाल्ले माय. आता अटीचं काही माझं पैसे नाहीत गड्या. तुले जाऊन तुझ्या वहिनीलेच मागणार. आणि कसं पैसा जरा पद्धतशीर खरंच बा. सरकारी दवाखान्यात गेला चालते ना. तटी बी होते ना. सोनोग्राफी फोनोग्राफी काय असेल नशीन ते. पोटाचा इलाज होते बा तटी बी. अरे अटूनच दे ना बाबा रे पैसे. घरी काल जायला लावतो. माझ्या चालल्या जात नाही. पोटलंय दुखून राहिलं ना. अटून कसं फाटून बसलं की डायरेक्ट खाम गावले दवाखान्यात. अटी थांबतच नाही ना मी. पैसे नाहीत तर काय करू मी. कुठून देऊ तुले. गड्या तू माणूस पैसेच करून आला. अरे नाहीत ना माझं. घरी जाण घे माझ्या बायको जोडून. बरं बापा जातो घरी आता मागतो पैसे त्या बायकोले बापा. पैसे जरा एक जपून आपण, नाही तर मग खरंच ना चालूच आहे. इकडे कसं धंदा कधी मंदापर्यंत काही सांगता येत नाही ना. कसा माणसाचा पैसा पाहिजे बरं, हे लक्षात ठेव तू. आता कसं आपली दुपती म्हैस आहे तर खर्चून राहिलो आपण. लोड झाली की मग काही खरं नाही बरं आपलं. काही टेन्शन न घेऊ. पद्धतशीर खरंच तुम्ही. चाल मग येतो मी. अरे डॅन्या तू मला किती चाटा मारशी. पोट दुखते ढमूक दुखते हागून लागली.
नुसतले का चाटा सोडतले का पुढे थांब तू आता तुया पिछाच करतो ना मी कुठे जातो तू पाहतोस कोणता दवाखाना आहे तुया तर हा सीधा उठला सुटला की त्या बुडीच्याच घरी पोहते ना हा तटी कोणता दवाखाना यायचा तर पाच लागते मला आता चिराय मी आलोच अर्ध्या घंट्यात दुकान पाहिजो बरं पद्धतशीर गिऱ्हाईक करतो बुडेबा इकून गेला ना भाऊ क्या मी इकून येतो थांब तुला पकडतोच ना जरी मी रंगी हातच पकडतो मी पण तो तुझं पोट दुखते तर पाहतोच मी आता तुला पकडल्याशिवाय नाही सोडत गड्या मी आता आपल्याला किराण्याचं बरं गड्या बुडेबा तुमची लिस्ट द्या ना कोणकोणतं सामान पाहिजे तुम्हाला तर काची लिस्ट आणि फिस्ट आपल्याला कुठे काय लिहून आणि फिरून येते आपण अंगठा बहादूर माणसं हा घे तोंडीच सांगतो मी तुले बरं सांगा सांगा काय काय पाहिजे लिहून घे बरं साखर दे 1 किलो चापत्ती दे शटाकभर पावभर बदाम पावभर काजू पिस्ता दे पावभर आणि खारका दे जो अर्धा किलो आणि खोबरं दे अर्धा किलो बापा शटाक भर शेंगदाणे 8 दिवस काढणारा माणूस काजू बदामवर गेला बापा काय बापा भानगडात आहे का बुडे बा काजू बदाम तर राजा तुम्ही जन्मात नेले राजा आज कसं काय दिवस निघला बापा ते बी उन्हात काजू बदाम खाऊन राहिले बा गरम मध्ये गरम अशी काय भानगड आहे काजू बदाम तुम्ही नच खा आम्ही न कधी खा हा काही नाही उन्हा पुन्हा चालते सारं गरम म्हटलं तर काय होते खाते माणूस बरं एवढंच पाहिजे की अजून काही पाहिजे कोणतं पाहिजे पण त्या दुकानात भेटते की नाही काय माहित ना हा त्या दुकानात भेटणार नाही त्या वस्तू राजा ते तर मला पाहिजे अर्जंट आहे तिथं ती कोणती वस्तू आहे बाबा दुकानात भेटणार नाही सांगा सही मला कोणती पाहिजे तुम्हाला तर काय पाहिजे तर सांगा सांगा नाव सांगा त्या वस्तूचं काहीच नाही केसर आहे का तू दुकानात तुझ्या केसर आहे केसर तुम्हाला काय पाहिजे पण केसर आता मला काय लिहिलं अगं तुले काय करावं लागते अरे घर म्हणून पाहिजे बाबा काय काय केसर कुसर काय तुम्ही नच खा आम्ही ना खा नाही काय आम्हाला वाटते जीव आहे आमचा तर आम्हाला खा वाटते ना आता आमच्या जर पैसे आले तर खातो आम्ही बरोबर देतो तुम्हाला केसर बी अजून काय पाहिजे सांगा अजून काही आहे का राहिलं का काही आता याच्या दुकानात केसर तर सापडली गड्या आता दुसरी वस्तू आहे काय त्याला विचार लागेल आपल्याला ती बी महत्वाची आहे ना दुधात घेतली मग कसं आपली पॉवर वाढीन ना सरपंच तुझ्या दुकानात शिलाजीत आहे शिलाजीत अशी तर दे बा नाही राजा बुडे बा मा दुकानात शिलाजीत तर काही नाही बा कारण की चालत नाही तो ॲटम हेच तर आता कसं केसरच तर आणायला नाही पुरत पण आता कसं 2-3 गिरायक आता आण तुम्ही पण शिलाजीतचं एकही गिरायक नाही ना आपल्या गावात मागलं आणि ते तुम्हाला काय काम पडलं बाबा शिलाजीत आणि केसर गिसर काय भानगड काय बुडे बा आज काजू बदाम आणि काय म्हणजे मला काही समजूनच नाही राहिलेले आज काय सूर्य काय पश्चिमेकडून निघला राहिले एवढे भारी भारी आयटम नेऊन राहिले तुम्ही तर आता मया का खाऊ नये का बाबा मला दूध प्या ते आता कसं पैसा कमवून राहिलं तर शरीरासाठी खा प्या लागेल की नाही बाबा पैसा खायसाठी कमवून राहिलो आपण तर ते सारखं थोड्या व्हायला काम आपलं कसं पैसा आपल्याला परमग जाय तर खर्चा माणसानं चांगलं आणि चांगलं चांगलं खावा माणसानं पण हे शिलाजीत आणि केसर हे आता हे असे आयटम असे आता या वयात खाया घ्यात काय ते कसं लग्न झालं खात असतात माणसं आता नाही बा आता काही पाहिजे नाही कोणी खात नाही बा ते लोकांनाच खावा का म्हातारेला पोत आहे का त्याची काही बोलत राहायचं गड्या सरपंच तू हाय माणूस आज बाबा अशी तर दे काय जागा पाडू नको आणि चाल मग माझ्या लवकर दळ सामान मग आणि जाऊ दे मुली झटकन उठून आता बापा मस्त तुमचं सामान या बुड्याची भानगड समजून राहिली शिलाजीत आणि केसर गिसर काय मेळ काय ह्या बुड्याचा काय कुकडे काही मेळ तर आणलं नाही बा बुड्यानं काही कुकडे खेळ तर चालू नाही बुड्याचा आता पैसा आहे तर हो काही करू शकते बुड्या कारण की कसा कमी दिवसात पैसा दिसला ना लय मोठा तर कसं काही ना काही झांबोळी दिसते मुली हे म्हणून तो एवढा बापा भारी भारी या टमार आला बुडा त्याचा पता काढाच लागेल गावातल्या पोऱ्या गेलेली विचारच लागेल मला या बुड्याची काय भानगड चालू आहे काय झपला काय चालणं मोजणं लवकर दळ मला जा लागते ना टाइमपास न करू ना द्या तुमची थैली द्या घे हा बुडे बा याच्यात सारच दिलो म्या बापा दे झाले रे पैसे 1172 रुपये झाले बुडी बा याची बरोबर हे घे पैसे आणि चाल बापा जाऊ दे मला आता कशी होतं खुश सारं जाणलं आता मी काजू बदाम पिस्ता गोळंबी खारी खोबरे फक्त आता कसं मेळी द्यायला पाहिजे की झालं खुश झाली की साऱ्या गावाला चून खाऊ बुडा आहे पण आज कसं काय काजू बदाम पिस्ता नेऊन राहिला काय माहित बा काय भानगड यायची तर या भानगडची शोध लावाच लागेल मुले हे कुकडे चालवलं या बुड्यानं तर नाही घरी तर काही खाणार नाही आता चून खाऊच तेवढा आहे ना तामाकून चुना घेत नाही हे काजू बदाम पिस्ता काय घेणार आहे गावातल्या पोरी विचार लागेल काय भानगड आहे म्हणजे ना काय पोरा लग्नाचा आला की ना मेळ काय साधू बा पोऱ्या लग्नाचा मेळच नेऊन राहिला ना पुरं फुटू बैगन मा पोरग 1.5 फुटाचा आहे काय पोरगी दिन राजा परेशान आहो मी तर सारा
चिराम भाऊ एखादी इकत घ्या ना सायाची पाळपट्टीतली एखादी पोरगी आहे ना इकत काय करायला लागते पोराला बायको पाहिजे तर काही ना काही कसं पर्याय काढायला लागेल. नाही नाही विकत घ्यायला काही हरकत नाही पण लाईन तर पाहिजे बा कोणी द्यायला तर तयार पाहिजे. मी तर बाबा 50 सांगत 1,00,000 देतो पण पोराला लग्न होणं महत्वाचं आहे. वाढता येईल पाहिजे ना आपल्याला. आता मग हा फुटला ना मा येईल सांगा आता मग पोराला लग्न झालं तर काय एवढी इस्टेट कमवून. चिराम भाऊ माझा आज 1-2 जण ओळखीचे आहेत कारण मला लग्नाचंच काम आहे लग्न लायचं तर मला कोणी ना कोणी भेटतच राहते असे लोक. तर कसं मी त्याचा जो विषय काढीन बाकी आमच्या गावात अशी असावी माणूस आहे का असा पोरगा आहे त्या भावाचा तर त्या भावाला एक पोरगी इकत पाहिजे बा. तर मग काय म्हणतात मग तुम्हाला मी सांगेन राजा. वा लग्नासाठी पोरगी पाहिजे आपल्याला काही वांधा नाही. आपण लागलं तर 1,00,000 म्हणे तर 2,00,000 द्यायला तयार आम्ही. फक्त कसं मग पोराला लग्न होणं महत्वाचं आहे. हो कसं लग्न झालं की झालं मी कसं निर्भीड होऊन जातो बा. नाही नाही तुमचा पोराचा मेळ आणतोच मी लग्नाचा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बस आता लग्नात गेलो एखाद्या हे जुगाड लावतोच मी. पण तो विषय जाऊ द्या. पण ते लाईना पाटला लग्न कधी आहे मे महिना येऊन राहिला तरी काय अजून काही हालचाल नाही बा गावात. त्याला माहीत ठोकच नाही रे ते नामदेवराव ते सरपंच ते लोक पाहत असतात तिथे मोठ्या लोकांचं काम. आपल्या गरीबाला कोण सांगते बा. आपल्याला काही माहीत ठाऊक नाही बाबा लग्न कधी आहे काय आहे कोणाची केली काय आहे आपल्याला काही माहित नाही त्याचं लाईना पाटल्याचं. राजा मुंशीराम भाऊ गावात असता लक्ष नाही देत राजा. इकडे तिकडे लक्ष दिलं पाहिजे माणसानं. माहीत ठाऊक पाहिजे गावातल्या गोष्टी. काय माणसा तुम्ही गावात 24 तास असता राजा तुम्ही लक्ष देत नाही बा. साधू लय लाग गावात असतो मी पण मला कसं उकळले सवय नाही ना. आपण काय कोणाला विचारत नाही. आपला काम भलं आपण भले. हो आपण कोणाला म्हणतही नाही काहीच नाही. त्याचं तो पाहिजे आपलं असं काम आहे. आपल्याला याची त्याची तर अजिबात जमत नाही. आपल्याला घेणं देणंच नाही कुणी काही करू. हा ना आता मुंशीराम तुमचा सवय मला माहिती आहे बाबा पहिल्यापासून तुम्ही कसे टाईटच आहे बिलकुल. म्हणजे कसं जरा हे लपकत नाही. अरे काय जरा लक्ष ठेवलं पाहिजे गावात. आता हे वयच आहे तुमचं लक्ष ठेवायचं कोण काय कोणाला काय नाही कसं. तो विषय बंद करून टाकतो. फालतू आपलीच गरमागरमी होऊन जाईल. कसं माझ्यासोबत तुला माझ्या तिकट आहे. मुंशीराम भाऊ तिकडे पहा बाबा तिकडे पहा. अरे बाबा हा तर बुडा थैली मैली घेऊन कुकडे चालला बुडाली. अरे बाबा हे तर उभी आहे रे गड्या. मला वाटलं बा चुपचाप निघून जाऊ. अरे बाबा यायला दिसलोच का रे बा मी. आता 17-60 प्रश्न करतात असे का बुडवा कुकडे चालले काय चालले ना कुकडे चालवलं तुम्ही ना. थैली आपल्या हाती आहे. काय बुडवा कुकडे चालले बाबा थैली मैली घेऊन काय थैली. तुला काय दिसून राहिलं थैलीत काय म्हणजे. अरे बाजार बाजार नव्हता काय आज आपला. बाजार आणला बा म्या. अरे कधीपासून बाजारात जाऊन राहिले बुडे बा तुम्ही. एक दिवस दिसली नाही बाजारात थैली घेऊन तुम्ही. आज बरं बाजार आणला बा तुम्ही ना. काय नाता तुमचं वाजलं का पा. कधीपासून बाजारा म्हणजे काही विचारून राहिला का तू. अरे बा दर बाजारले तुम्ही बाजारात. तू या काय आहे तू जातो फायदत. मी जातो याटो ना मग आपली काही भेट होत नाही बाजारा. पुढे बा घर तर तुमचं त्या कोपऱ्या अरे तुम्ही इकडे कुकडे चालले. इकडे कुकडे चालले तुम्ही. अबे त्या मोतीरामनं सौदा सांगेल होता मले. त्याचा जो खडा मसाला मग पाना 100 अंचुने डबी आहे ते नेऊन देण्याला लागणार का मला घरी. मग कुठे का घरून वापस येऊ इकडे म्हणून चाललो इकडे मी. तुम्ही राजा काही ना काही चाट मारून राजा मोतीराम बुड्याचा रोज बाजारात असते बुकड्या मटण घेऊन आणि तुम्ही म्हणता त्या बुड्या सौदा घेऊन चाललो. काही राजा काही चाटा मारता राजा तुम्ही काही ना काही. का बे तुमचं टप्पर आहे का तुम्ही काय बापा घे बा लागले काय लोक मला विचारून राहिले कुकडे झाले काय झालं झालं इकडे बाजूला रस्ता सोड चल जाऊ दे मले. अगो बना लावला शिल्लकपणा करणं. तो दिसलं तर टोकतेले का हे गाव आहे की काय आहे का माणसाला काम नाही करू देत. मुंशीराम भाऊ या बुड्याच्या काही ना काही शाळा आहे राजा. घर तिकडे चालला इकडे काही ना काही आहे या बुड्याचं. जाऊ दे आपल्याला काही घेऊन देणे फालतू गरम होते शिया देते तो बुडा काय खरा नाही तो. चोन कौ साऱ्या गावात आज कसा बाजाराला काय माहिती ना. बाबा तामाक चुन्याला मोताज आहे बुड्या. तामाक कधी घेत नाही याला त्याला मागते साऱ्या गावात. चिलम पेते तर ते जर्दा पुडी बी साऱ्या गावात मागत फिरते बा. आज कसा बाजाराला काय मला समजून नाही राहिलं बा. जाऊ दे आपल्याला काही करायला लागत. भाभी इकडे आणा भाभी. हो काय माय या बुड्याचं काही समजत नाही. माय बाई धाव ना म्हणजे रामा घरीच येऊन राहिले हे बुडं. काय सांगा या बुड्याचं मोठा आवाज देऊन राहिले हे बुडं. एकही दिवस निराश होणार नाही बापा. रोज तेच ते. रघु काय काम होतं बापा. काही नाही भाभी मी बाजारात गेलतो तर तुमच्या घरी किराणा आणला. आता तुम्ही का बाजारात जाणार होत्या का. मग भाजीपाला सारा घेऊन आलो. म्हटलं बा तुमचं कसं खायची वाय चालू आहे. कसं तुम्ही लोळणी झाल्या पाहिजे ना त्यासाठी काजू बदाम पिस्ता खारीक बदाम म्हणजे सारंच आणलो म्या. म्हणजे सुका मेवाही आणला ना. आता टेन्शनच नाही तुम्हाला. बापा रे बुडा झालाच काळजी करून राहिलं. माय काजून बदाम आणले मला खायला. मनावराने एवढी मी काळजी नाही केली. अंदर रघु बाहेरच काय बोलून राहिले बापा या अंदर. जमते वाटते गड्या आज. हो मिळ येते आपला. कारण की आता हो म्हटलं तिनं घरात या म्हटलं तर कसं आज जमते आपलं. हो काही नाही करून कसं उच्च्या पट्ट्या मारून करायच लागेल काही ना काही. चला भाभी बापा चला. हो चला बापा रघु चला. चहा साखर आणली ना रघु. हो बापा चहा साखर तर पहिले आणली म्या बाबा. त्याची होते का आपलं चहा पाहिजे नाही का आता आपल्याला. चला बापा लवकर. रघु म्हणून तर विचारून राहिली चहा साखर आणली की नाही. तुमचं गोड तोंड करतो ना बापा. 2-3 दिवस झाले आपला चहा राहिला ना. चहा करतो तुम्हाला आज मस्त घटवट दुधाचा. आता अंदर
ते कसं बा तुमचा जीव झाला एकटा, आता तुम्ही काय काय करसान, वावरात जासा की किराणा आणसान की काही म्हणून म्हटलं बापा भाभीसाठी पहिले बापा बाजारात गेलो, किराणा बा काजू बदाम सारं घेतलं मी तुमच्यासाठी आणि घेऊन आलो बापा. आणि बापा रघु बरं आणलं ना मग तुम्ही ना, किराणाच नव्हता ना घरात. ते कालच समजलं ना, तुम्ही बाजीवर बसले होता की नाही ताच. कारण की तुम्ही काही चहा प्यायल्याशिवाय मला काही जाऊ देत नाही. चहाच नाही म्हटलं तुम्ही मला चहाचं, म्हणून मला लक्षातच होतं ते. म्हणून म्हटलं बाबा आज बाजारात चाललो आपण, तर कसं तुम्हाला किराणा आणतो मला आणतो, तर तुमच्या घरी घेऊन आलो बाबा मी. बापा रघु बरं झालं ना किराणा आणला तर. किती काळजी करता रघु तुम्ही. मी अटी आली तापासून मा पोरानं मला एकदा नाही विचारलं, पण तुम्ही बापा परके असून खरंच मला खूप विचारून राहिले बापा. लय काळजी घेऊन राहिले माहिती तुम्ही. दिवसातून 2 चक्रा होतात तुमच्या, काय चालू आहे भाभी काय नाही विचारपूस सगळं करता बापा तुम्ही. मा पोरगा एकदा नाही आला विचारायला मला. ही मूड खराब करून राहिली बे, काय त्या घंट्याचं नाव घेऊन राहिली हे नाही ना हितलं का. आणि काढला त्यांचा घंटा विषय, दुसरा विषय काढ म्हणतो तेच 5 विषय घेऊन बसते. त्या घंट्या फंट्या नका लागू बरं, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. मी असल्यावर तुम्ही काल काळजी करता. मला एकटं राहणं कसं आहे हे मला माहित आहे ना. आता मी एकटी जिंदगी काटली बादलो. माझी बायको मरेल किती दिवस झाले, एकटा जगून राहिलोच की नाही मी. मला माहित आहे ना काय हाल होतात तर एकट्यापणा. म्हणून कसं मला तुमची हे आहे जाणीव आहे ह्या गोष्टीची की एकट्या माणसाची बेजा हाल होतात. म्हणून कसं मी तुम्हाला मदत करतो बा. बापा तुम्ही माझी काळजी घेता म्हणून बरं आहे, नाही तर काही खरं नसतं रघु माय. नाही तर बापा कुत्र्याने हाल नसते खाल्ले रघु माय. तुम्ही आहे म्हणून बरं तरी आहे बापा, सहारा आहे मले. तुम्ही येणं जाणं करता, विचारपूस करता, मला चांगलं वाटते तेवढ्यानं. कोणी आलं बोललं बसलं जरा सक्की. म्हणून तर भाभी मी तुम्हाला घडी भेटायला येतो बा. कसं एकट्या माणसाला लय घुसून वाटते माणसाला, करमतच नाही. म्हणून कसं मी तुम्हाला भेटायला येतो. काय भाभी तुम्ही काय एकटं झपता बाबा, आणि ते बी खाली नाही तर त्या बाजीवर. ते बाजू अशी की दोऱ्यात उठेला तिच्या एखादा पलंग गेलं आणू का झोप्याले. एकटीला काय पलंग गिलंग पाहिजे बाबा, काही काम नाही ना पलंगचं. एकटी बाई कुठे झोपू शकते. घर पाहणं तुम्ही केवढंसं काय, या घरात पलंग तरी बसते का तुम्ही पहा बरं. नाही पलंगाचा विषय कसा, मग कसं मी आलो असतो इकडे झोप्याले. एकटं कसं तुमचाही जीव घेते आणि मला कोणी सहारा नाही, तर मग मी आलो असतो इकडे झोप्याले. आपल्या गप्पा गोष्टी होतात आणि झोप नाही होते आपलं. मग कसं पलंगावर बरं. नाही हो, हे बुडं तर पलंगावर गेलं माय बाई. का झोपायचा इरादा आहे का माझ्यासोबत. चांगलं करता करता बाबा बुडं करते का काही कांड आता. काही खरं नाही वाटते रघु. पण पाहू आता पुढे, सध्याशिक नाही आता पलंगाचं. आता आहे ना सध्याची बाज मोडल्यावर पाहू मग आता. तुम्हाला खरा विषय सांगू काय, मला कसं तुम्हाला भेटल्याशी करमूनच नाही राहिला आता. तुम्ही कसं दिसलं की मला बरं वाटते, नाही तर मग कसं मला हुरहुरच वाटून राहिला आता. म्हणून कसं मी तुम्हाला तुमच्यासोबत बोलायला गप्पा गोष्टी मारायला येतो बा. काय झालं काय माहितले, तुम्ही दिसले की नाही मला चांगलंच वाटते. रघु कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला आधार नाही ना कोणाचा, म्हणून तुम्हाला हुरहुर वाटत असेल. आता मी बी एकटी तुम्ही एकटे, आणि तुम्ही इकडे आले की माझ्यासोबत बोलचाल केली की कसं मग चांगलं वाटते असं असेल ते. मला तसंच होऊन राहिलं बा, मला करमूनच नाही राहिलं ना. काय काय मला काही समजून नाही राहिलं काय होतं मला. तर कोणाचा आवाज येऊन राहिला का रघु पहा बरं. काही भाभी कोणाचा आवाज काही नाही. बापा रग्याचा आवाज येऊन राहिला ना. रग्या घरात घुसेला काय करते काय माहिती. सायाला उठला सुटलं की या बुड्डीच येते. भाभी तुम्ही जर म्हणसान की नाही तर झोपायला मी अटीच येतो. मला करमूनच नाही राहिलं ना. कसं एकाच ठिकाणी 2 जण आपण बरे आहे. भाभी कसं मग येऊ का मग झोपायला अटीचा. नाही ना रघु तुमचं लय बरोबर आहे, पण तुम्ही जर अटी आले की झोपायले तर लोक काय विचार करतील. बुडा बुडी एका ठिकाणी झोपून राहिले बा असे म्हणतील ना लोक बतालात बापा, फालतू बदनामी करतील ना लोक. काय चिंता करून राहिले लोक. झाडाला चालू देत नाही, पायदली चालू देत नाही. जाऊ द्या तुम्ही कुठे विचार करून राहिले लोकांचा. मी येतो अटीचा झोप्याले. कसं आपण 2 जण झोपत जाऊ. कसं आपल्याला एकामेकाला सहारा पाहिजेच की नाही. आणि वाटलं तर मग पाहू पुढचं. ना बापा माझी भीते बापा. लोक काय खरे आहेत, लोक बदनामी करायला भेट नाहीत काही. जरासं माहित पडले की लोक लय लांबतात बापा. या रोग्यानं याची ढाय सोडलीच नाही अजून. यायला खास आहेस वसनात गौऱ्या गेल्या तरी यायला बाई पाहिजे लागतेच. काय ना कसा गोड बोलून राहिला तर झपेली येतो न असं करतो. लोक काय म्हणते बापा लय ताल तोडतो रे तू हरामखोरा. पुरा भावना आहे रे हा. मला म्हणते आलोच म्हणते पोट दुखून राहिलं म्हणते 1000 रुपये दे म्हणते मला 1000 रुपये. आणि हे पोट दुखून आहे याचं अटीसा. उठला सुटलं की या बुडील चिटकते आया काय माहित. थांब आता काय म्हणते मला पाहू दे ना. अजून ऐकाच लागेल नाही आता. भारूड काय तर बंद ऐकतो मग जातो घरात. या कोंबडला जर लाताही मारल्या रोग्याच्या मग म्हणता तुम्ही आता कोंबडला मोडतोच मी आज. माझी पुरी तरी माहितली मस्त का जायला खोटा बोलते ना हरामखोर माझ्यासोबत. कसं भाभी लोक म्हटलं जर आपण नाही ऐकलं की नाही लोक कसे बोगच असतात. त्यापेक्षा की नाही आपल्या मनाचं आपण करा. आपल्याला काय वाटते तर कसं मग असं म्हणणं आहे. कसं तुम्हाला आवडते मला आवडते मग काय लोकांचा काय विचार करता तुम्ही.
मला तर लय वाटते बापा रघु की तुम्ही अटी झपायला आले पाहिजेत, पण कसं लोकांचा विचार मनात येऊन राहिला ना, लोक काय म्हणतील तर काय धड्यात बापा. जर असं लोकांना माहित पडलं की नाही बंदा गावात आपली बदनामी करतील, म्हणतील बुडा बुडी एका ठिकाणी झपली, असं होईन ते. बे कसं आहे माहिती आहे का, लोकांना जेवढं भेलं की नाही तेवढे लोक उरा येत असतात. त्यापेक्षा भ्यायलाच नाही पुरत ना. आपण आपले दोघे जण मनाचे राजी आहो ना. तुम्ही एकट्या मी एकट्या, काय करावं लागते आपल्याला. दोघं जण एका ठिकाणी झपले काय आणि राहिले काय. लोकांचं काय ऐकता तुम्ही, लोकांचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा म्हटलं ऐका तुम्ही. हा याचं सरको करायसाठी हा रग्यात जीव देईन. हा पान कसा लोणी पाणी लावते तो. हा सायाच्याले अजून अक्कल नाही आली. वय काय करून काय राहिला. या वयात माणसानं काय केलं पाहिजे, हरिनाम जपला पाहिजे. आणि हरामखोर बाया पोटवते या वयात सांगा. हा दुकानावर होता, दुकान पोहून येते घडी घडी. हा इकडे येऊन यशा बायासोबत थेरो मांडते. पुढीले पटवल्याशिवाय राहतच नाही. हा सरकोच करते या पुटीवर. मले कसं अंदर जात लागेल ना. हा याचा खेळ काय आहे तर पाच लागेल मले. यायचं कसं मोडल्याशिवाय नाही राहा लागणार मले. याचं पाच लागेल काय ती तुंबे चालू आहे अंदरचं. बरोबर रघु, मग आता तुम्हाला एवढी काळजीच आहे माहिती, मग या बा झपायला. आता कसं तुम्ही एवढा नांदा लावून राहिले तर मला नाही म्हणा वाटत ना. या बा रघु मग झपायला तुम्ही. कसं आहे रघु, तुमच्यासारखा काळजी करणारा मला भेटणारही नाही ना. तुम्ही काही आता विचार नका करू, या आटीत झपायला या. पाहिजे गोड गोड बोलून बुडी उतरली शिशीत बरोबर रग्यानं. हा याच्यातच माझ्या आहे. हा बरोबर बुड्या बाड्याले बरोबर शिशीत उतरवते. हा यानं धंदेच ते गेले पहिल्यापासून. 25 एकर जमीन होती, 25 गुंठे ठेवली नाही होय. हरामखोरा नुसतं लुगड्यात गमवली सारी. आणि अजूनही काही लुगड्याचा शोक गेलाच नाही गोळ्याचा. अजून आहेच लुगडो याचं. तर रग्या काय म्हणते काय माहिती आता, या बुडीला काय उत्तर देते रग्याचं. हो भाभी, मी तर पहिले येतो बापा झपायला अडीचा. आणतो मग मी. पलंग बी आणतो आणि कसं गादी बी आणतो. टापची चांगली पंची गादी आणतो आपल्याला झपायला. मस्त मोमो लागलं पाहिजे ना आपल्याला. थांब हरामखोरा, तू मोमो गादीच काढतो, पंची गादीच काढतो ना. थांबतो मला येऊ दे अंदर फक्त आता. आता अंदर जातो मी. काय आहे तो पाहतो यायचं धिंगाणा, कशी मोची गादी कसा पलंग गाड झपते. या बुटी जोय तो पाहतो दादा. हो भाभी, कोणीच नाही, तुमचे कान वाजून राहिले. रघु रघु तिकडे पाहणं, कोणाचं तिकडे पाहणं. कोण नाही भाभी, कोण नाही. घ्या ते पोट दुखत होतं ना रे, बसलं का पोट. हा वाटतं तुझ्या दवाखाना आहे की ह्याच वाटते डॉक्टरीन साहेबा. अटी आलं की बरोबर पोट बसते का तुझ्या. अरे नाही रे, पहिले दवाखान्यात गेलो बा, पण आजचा बाजार होता की नाही, तर मग भाभीसाठी जरासा भाजीपाला आणला बा मी. मले नको नाटकं शिकून. काय आहे तू येतं, तू ये चावड धंदे बंद कर ना तू. माझ्यासोबत चाटा चुटा मारतले का. कसं 2-3 खेप झाला तू यादलो. मी म्हणतो जाऊ द्या. तू तुला का झाडावरच बसून राहिला रे हरामखोरा. हे रिकाम कामं सोपतात का तुले. कशाच्या कसा धंदे काय रे, काही नाही काय आपलं. आता या बुड्यानं तर रंग्यात पकडला, तर काय करते माझ्या बुड्या काय माहित. बाबू रग्या मी का आजचा वैयक तू का रे. मग आता लक्षात पहिले चालतं, पण म्हटलं जाऊ द्या. पण लेका तू जास्त नखरे करून राहिला गळाय. एखाद्या वेळेस काही वाटत नाही, पण रोज झालं ना तू हे. जराशी की लाज वाटत नाही का तुले. तू वय काय, तू करून काय राहिला का भान ठेवता काही गोष्टीचं. तू काय बोलून राहिला मला काही समजून नाही राहिलं गळ्या. काय बोलून काय राहिला तू. मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत. तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि त्याचबरोबर लाईकचं पण बटन दाबा.